तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पांढरा फटफटीत असा पडलेला किचन ओटा आरशासारखा कसा चमकवायचा, अगदी आपला त्यामध्ये चेहरा दिसला पाहिजे। आणि आरशासारखा चमकवण्याबरोबरच हा जो किचन ओटा आहे वॉटरप्रूफ सुद्धा होतो। तर तुम्ही म्हणाल काय धनू सांगते वॉटरप्रूफ होतो म्हणून, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगेलच। आणि यासाठी जे सिक्रेट सोल्युशन जे आपल्याला बनवायचं आहे ते मी व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला पुढे दाखवेनच। तर सुरुवातीला तुम्ही इथे बघू शकता माझ्या किचनची अवस्था जी आहे ती अशा पद्धतीने झालेली आहे। तर आधी जे काही साहित्य मी घेतलं होतं चपाती करण्यासाठी, भाकरी करण्यासाठी, पोळपाट असू दे किंवा भाज्या वगैरे ज्या घेतल्या होत्या करण्यासाठी, करून उरलेल्या ज्या भाज्या वगैरे आहेत, लाटणं वगैरे जे काय आहे, पीठ वगैरे आहे, सगळं आहे तिथे जिथल्या तिथे ज्या त्या जागेला मी ठेवून दिलं। आता त्यानंतर इथे जो आधी किचन ओटा आहे तो आधी मी आवरायला घेतला। एक कोरडं कापड घेतलं आणि जी काही गॅस शेगडी होती त्यावर जे काही थोडंफार म्हणजे जे आपलं खरकटं होतं किंवा पीठ वगैरे लागलेलं असेल तर ते अशा पद्धतीने कोरड्या कापडाने मी पूर्णपणे ते साफ करून घेतलं। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय जो मिक्सर आहे, मिक्सरसाठी ही जी मी बॅग आता घालायला लागली ती एक पिशवी आहे, तर ती खराब झाली होती, त्याचे बंध जे आहे ते तुटले होते। तर जे बंध आहे ते मी पुन्हा आणि त्याला लावून घेतले आणि अशा या पद्धतीने जो मिक्सर आहे तो मी ठेवते। म्हणजे काय होतं की धूळ वगैरे मिक्सरला नाही बसत आणि चांगल्या पद्धतीने मिक्सर राहतो, व्यवस्थित स्वच्छ असा मिक्सर राहतो। त्यामुळे मी हे जे आहे ते घरीच तयार केलेलं आहे। म्हणजे तयार केलेलं म्हणण्यापेक्षा पिशवी तयारच होती, फक्त ती खराब झाली होती तर मी ती मिक्सरला घालण्यासाठी म्हणजे एक प्रकारे मिक्सरचं जे कव्हर आहे ते मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे। आता ही जी भांडी आहेत सगळी खरकटी मी व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहेत आणि खरकटी जास्त तेलकट भांडी असतील ना तर त्यावेळेला मी विम जेल नाही यूज करत, त्यावेळेला मी सगळ्यात साधा सोपा उपाय म्हणजे निरमा यूज करते। त्याने भांडी चकचकीत सुद्धा निघतात आणि तेलकट तुपकट आणि जो फिशी टाईप जो वास येतो ना, म्हणजे हिरवण जो वास येतो भांड्यांचा तो सुद्धा येत नाही। तर अशा पद्धतीने जी काही भांडी आहेत, आता भांडी खूप जास्त असल्यानंतर भांडी घासायचा कंटाळा येतो, तर त्यासाठी आधी जे काही आपली ताट प्लेट वगैरे ज्या काही असतील ना त्या आधी क्लीन करून घ्यायचं, म्हणजे घासून घ्यायचं। त्यानंतर वाट्या, तांबे, चमचे वगैरे असतील तर ते घासून घ्यायचे, म्हणजे एकसारखी ताटं तर ताटच घासायची, एकसारखी वाट्या तर वाट्याच घासायच्या, एकसारखे प्लेट असतील तर प्लेटच म्हणजे घासायची। म्हणजे काय होतं भांडी पटपट घासली जातात आणि भांडी घासायचा कंटाळा सुद्धा येत नाही। ही सुद्धा खूप जास्त महत्वाची टिप आहे, हे लक्षात ठेवा। तर इथे ज्या काही प्लेट असतील, तवा, जे पिठाच्या ह्याचं टोपण होतं ते सुद्धा मी ते घासून घेतलेलं आहे। सगळ्या प्लेटा वगैरे घासून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ज्या काही वाट्या होत्या त्या सुद्धा मी क्लीन करून घेते। त्यानंतर जे तांबे होते ते सुद्धा मी क्लीन करून घेतलेले होते आणि इथे मी माझी भांडी जी आहे ती घासून घेते। आणि किचन ओटा क्लीन करायचं म्हटल्यानंतर सगळ्यात आधी आपण बेसिन मध्ये म्हणजे बेसिन मध्येच भांडी घासतो उभं राहून। तर ऍक्च्युली काय होतं की क्लीन करायचं असेल किचन ओटा तर आपल्याला आधी भांडी क्लीन करणं जास्त गरजेचं आहे। त्यामुळे इथे मी जी काही भांडी आहे ती क्लीन करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकताय मला भांडी घासायचा अजिबात कंटाळा येत नाही, कारण या पद्धतीने मी भांडी घासते। अगदी सुरुवातीला ताटं तर ताटच मी आधी घासून घेते, थोडीफार भांडी क्लीन करून झाल्यानंतर ती धुवून घ्यायची आणि बाजूला ठेवायची आणि त्यानंतर बाकीची जी भांडी आहेत ती क्लीन करून घ्यायची। सगळं एकदम क्लीन करून घेतलं तर शेवटची जी काही 4-5 भांडी असतात ती तेलकट राहतातच, कारण जे काही भांड्यांचं आपण भांडी धुतल्यानंतर पाणी त्यावरती पडतं त्यामुळे तेलकट होतात। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय माझी इथे भांडी जी आहे ती क्लीन करून झालेली आहेत। आता इथे मी जी गॅस शेगडी आहे ती क्लीन करायला घेते आणि इथे भात उतू गेल्यानंतर तुम्ही बघू शकताय खूप अशी चिवट डाग पडलेला आहे लिटरली। तर त्यावरती जे निरम्याचं पाणी जे होतं मी भांड्यांसाठी घेतलं होतं, तर निरम्याचं पाणी मी त्या चिवट डागावरती थोडंसं ओतलं होतं आणि जो तारेचं स्क्रबर होतं त्याने घातलं व्यवस्थित स्वच्छ असं। आणि एक्स्ट्रा काहीही यूज करायची गरज नाहीये, कोणतंही म्हणजे फार लिक्विड असं यूज करायची गरज नाहीये। तर अशा पद्धतीने निरम्याच्या पाण्यानेच मी शेगडी धुवून घेतली आणि दर 2 दिवसातून एकदा मी शेगडी अशा पद्धतीने धुवून घेते। आणि अगदी खिडकीच्या शेजारी असल्यामुळे शेगडी जी माझी आहे ती वाऱ्यामुळे पटकन सुकते, त्यामुळे दर 2 दिवसांनी मी ही शेगडी जी आहे ती अशा पद्धतीने धुवून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता शेगडी जी आहे ती धुवून झाल्यानंतर ना
व्यवस्थित अशी क्लीन करून झाल्यानंतर खालून गॅस टाकीकडून गॅस जो आहे तो मी बंद करून घेतला आणि शेगडी जी आहे ती खाली ठेवली आणि उरलेलं जे निरम्याचं पाणी आहे तुम्ही बघू शकताय सगळं काही किचन ओट्यावरती मी ओतून घेतलं. आता जो तारेचा स्क्रबर आहे त्याने किचन ओटा जो आहे तो स्वच्छ क्लीन करून घेते मी, म्हणजे घासून घेते. जे काही चिवट तुपकट डाग वगैरे असतील तर ते निघून जातील यासाठी मी तारेचा जो स्क्रबर आहे त्याने किचन ओटा जो आहे तो क्लीन करून घेते या पद्धतीने. आता किचन ओटा निरम्याच्या पाण्याने क्लीन करून झाल्यानंतर वायपरने जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेते आणि बेसिनमध्ये ढकलून देते. आणि कधीही लक्षात ठेवा किचन ओट्यावरचं पाणी थोडं का होईना आपल्या फरशीवरती सांडतं तर पायाखाली एखादं कापड सुद्धा टाकायचं, म्हणजे काय होतं की आपल्या पायाचे डाग वगैरे उठणार नाहीत. त्या पाण्यामध्ये आपला पाय पडल्यानंतर डाग वगैरे उठतात आणि एक थेंब जरी पडलेला असेल फरशीवरती तरी पाय इतके उठतात सगळ्या फरशीवरती, आणि त्यात जर पांढऱ्या कलरची फरशी असेल तर काही विचारूच नका. त्यामुळे पायाखाली कापड हे घ्यायचंच. त्यामुळे काय होतं की आपण त्या कापडाला आपले पाय सुद्धा ओले झालेले पुसू शकतो किंवा जे थेंब पडलेले आहेत पाण्याचे ते सुद्धा क्लीन करू शकतो. यामुळे आपले पाय जे आहेत ते फरशीवरती उठणार नाहीत. आता हे तुम्ही फोडणीचे डाग बघू शकताय, तर याला सुद्धा मी फक्त निरमाच यूज करते, फार काही एक्स्ट्रा सोल्युशन नाही यूज करत. आणि तुम्ही बघू शकताय फरशी जी आहे ती अशा पद्धतीने क्लीन निघलेली आहे आणि तारेच्या स्क्रबरने व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं. आता उरलेले जे सगळे डाग निघतील एका झटक्यात असं नाही, तर उरलेले जे डाग आहेत ते हळूहळू निघतील. आपण रोज क्लीन केल्यानंतर ते नक्कीच निघतात. तर जास्त चिवट डाग असतील ना तर थोडासा प्रॉब्लेम हा येतोच. आता इथे कोरडं कापड जे आहे ते घेऊन मी जो काही किचन ओटा होता तो सगळा काही कोरड्या कपड्याने पूर्णपणे क्लीन करून घेतलेला आहे, पुसून घेतलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय किचन ओटा जो आहे तो क्लीन करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इतका पांढरा फटफटच पडलेला आहे किचन ओटा, तुम्हाला डोळ्यांनी दिसत असेल. आणि हे डाग सुद्धा तुम्ही बघू शकताय. आता जे सिक्रेट सोल्युशन आहे इथे आपल्याला बनवायचंय, तर इथे अगदी 1 चमचाभर मी लॉयझॉल जे आहे ते घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही फरशीचं जे असतं ना क्लीनर ते घेतला तरीही चालेल. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि 2 चमचे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे. तर तुमचा किचन ओटा माझ्याच किचन ओट्यासारखा जास्तीत जास्त जर पांढरा फटफटीत पडला असेल तर जास्त तेलाचा वापर तुम्ही करू शकताय. आणि काळजी करू नका, खोबरेल तेल आणि मुंग्या वगैरे होणार नाही, त्यासाठीच आपण लायझॉल जे आहे ते यूज केलेलं आहे. तर हे जे सोल्युशन आहे या पद्धतीने लिक्विड तयार झालंय आणि सगळं ते मी फरशीवरती ओतून घेते, किचन ओट्यावरती ओतून घेते. आणि एक कोरडा जो मगाचा नॅपकिन होता, म्हणजे खसखशीत असा कोरडा नॅपकिन पाहिजे. या पद्धतीने ते जे सोल्युशन ओतलं होतं ते मी क्लीन करून घेते, म्हणजे पुसून घेते, त्याला एक प्रकारे पॉलिशिंग करून घेते असं म्हटलं तरीही चालेल. तर इथे बघू शकताय तुम्ही लिटरली किचन ओटा माझा आफ्टर आणि बिफोर तुम्हाला समजला असेलच, पांढरा फटफटीत पडलेला. पण आता तुम्ही बघू शकताय इकडचा जो किचन ओटा आहे गॅस शेगडी ठेवतेला तर तो मी अजून पुसून घ्यायचे आहे आणि दोन्हीमध्ये फरक तुम्ही बघू शकताय स्वतःच्या डोळ्यांनी. अगदी म्हणजे लिटरली आरशासारखा किचन ओटा जो आहे घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही पॉलिशिंग करू शकताय आणि आरशासारखा किचन ओटा चकचकत आहे. आणि या पद्धतीने जी किचन ओट्याची पॉलिशिंग आहे या पद्धतीने मी केलेली आहे. आता यावरती मी तुम्हाला पाण्याचे थेंब सुद्धा मी म्हणजे टाकून दाखवते. तुम्ही बघू शकताय पाण्याचे थेंब टाकल्यानंतर सुद्धा किचन ओटा जो आहे तो ओलसर वगैरे होत नाही किंवा पाणी सुद्धा त्यावरती ठरत नाही, कारण याचाच अर्थ जो किचन ओटा आहे तो वॉटरप्रूफ सुद्धा झालेला आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकताय पाणी अजिबात त्यावरती राहत नाही. आणि नॅपकिन कोरडा जो नॅपकिन आहे त्याने पुसल्यानंतर पटकन पाणी जे आहे ते म्हणजे ऍब्झॉर्ब होतं, अजिबात एक दुसरा थेंब सुद्धा राहत नाही. या पद्धतीने किचन ओटा जो आहे तो आपला